नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। सुरक्षा रक्षक भरती 2025 ची जी GR आहे ते प्रसिद्ध झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्हाला शिक्षण 10वी पास महिला व पुरुष तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचबरोबर इथे पेपर नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि GR मध्ये जो मोठा बदल झालेला आहे तो सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। उंची किती राहील, रनिंग किती, निवड प्रक्रिया काय, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्र सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। सुरक्षा रक्षक भरतीचे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला पाहायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता याचं जे GR आहे ते आपण बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे जे सुरक्षा रक्षक भरती 2025 याचा जो GR आहे तो 27 मार्च 2025 ला आला आहे। त्याचबरोबर यामध्ये शिक्षण 7वी व 10वी पास, त्याचबरोबर इथे पेपर नसणार, त्याचबरोबर इथे इंटरव्ह्यू पण नसणार विद्यार्थी मित्रांनो। फक्त ग्राउंड राहील आणि ग्राउंडच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन राहील। तुम्हाला एकदा सांगतो, इथे पेपर नसणार आहे, त्याचबरोबर इथे इंटरव्ह्यू पण नसणार आणि फक्त ग्राउंडच्या भरोश्यावर तुमचं सिलेक्शन राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि पेमेंट तुम्हाला 21,000 प्लस पेमेंट इथे भेटणार आहे आणि प्लस एक्स्ट्रा अलाउन्स मिळून तुम्हाला 21,000 प्लस पेमेंट तुमचं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर यामध्ये तुम्ही बघू शकता यानंतर इथे बदल काय झाले आणि भरती केव्हा येईल हे तुम्हाला मी समोर सांगतो। इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले ही जी भरती आहे ते 2020-21 ला भरती निघाली होती। त्याचबरोबर इथे तुम्हाला जे काम आहे ते काम कोणतं असणार आहे ते सुद्धा सांगून देतो। गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ड्युटी असणार आहे, त्याचबरोबर डॅमची सिक्युरिटी किंवा कोणतेही सरकारी कार्यालय आहे त्यामध्ये तुमची ड्युटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर इथे जे आहे आणि तुम्हाला जे ड्युटी आहे ते सुद्धा 8 तासाची तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर इथे ग्राउंड इव्हेंट काय होते 2020-21 मध्ये ते इथे तुम्ही बघू शकता। सीटअप्स होते 10 ते 12 मारायला लावायचे, तिथे 10 मार्क्स होते विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता 400 मीटर रनिंग होती 2 मिनिटात, तिथे 12 मार्क्स होते, 8 पुलअप्स होते। आणि त्याचबरोबर जे वयोमर्यादा होती ते 18 ते 38 वर्ष त्यावेळेस होती जेव्हा 20-21 ला ही भरती निघाली होती। आणि त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता आणि आता जो ग्राउंड राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन GR नुसार तो तुम्ही इथे बघू शकता। आता जो ग्राउंड राहणार आहे तो 1600 मीटर रनिंग, त्याचबरोबर गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जसे पोलिसला इव्हेंट असतात विद्यार्थी मित्रांनो तेच इव्हेंट आता सुरक्षा रक्षक भरतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, हे नवीन GR नुसार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे शिक्षण आता मागे जे शिक्षण होतं 20-21 मध्ये ते 7वी ते 10वी पास होता, पण आता जे शिक्षण आहे ते 12वी पासवर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे जे GR मध्ये 12वी पासवर त्यांनी आताचं जे शिक्षण आहे ते ठेवलेलं आहे। त्याचबरोबर जे पहिले हाईट होती 20-21 मध्ये जे हाईट मागायचे पुरुषची 162 सेंटीमीटर आणि महिलाचे 155 सेंटीमीटर। त्याचबरोबर जे आता हाईट असणार आहे, आता तुम्हाला हाईट जे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर महिलांसाठी 155 सेंटीमीटर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर पहिले जे वयोमर्यादा होती ते 18 ते 38 वर्ष होती, पण आता वयोमर्यादा कमी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आता 18 ते 35 वर्ष तुम्हाला पाहायला भेटणार। आणि त्याचबरोबर SC-ST ला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आणि OBC ला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन। आणि याचे जे मेरिट लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुरक्षा रक्षक चे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अंडरमध्ये ही कट ऑफ लावतील विद्यार्थी मित्रांनो। आणि जो तुमचा कट ऑफ लागेल तो ग्राउंडच्या बेसिसवर लागेल आणि ग्राउंडचे इव्हेंट सेम जसे पोलिसांचे आहे तसे सेम इव्हेंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ड्युटी आहे ते परमानंट असणार आहे, परमानंट ड्युटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। याबाबतची तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सगळं काही सांगणार। आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी अशाच प्रकारच्या नवीन भरतीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।